जगामध्ये सल्ला देणारे पावलं पावले भेटतात, साथ देणारे मात्र खूप कमी लोक भेटतात. म्हणून जीवनात सल्ला महत्वाचा की साथ महत्वाची, हे खूपच महत्वाचं आपण मानू शकतो. आपल्याला साथ देणारे हवे. एकदा काय झालं, एक पाखरू, एक पक्षी समुद्र कोरडा करायला निघाला आणि म्हणून ते चोचेने एक एक थेंब घ्यायचं आणि बाहेर टाकायचं. ते पाहून दुसरा पक्षी तिथे आला आणि दुसरा पक्षी म्हणू लागला, अरे काय करतोस बाबा? त्यावेळेस तो पहिला पक्षी त्या दुसऱ्या पक्षाला म्हणायला लागला, काय ना, या समुद्रानं माझी अनेक पिल्लं गिळंकृत केलेली आहे आणि म्हणून मी आजपासून विचार केला या समुद्राला कोरडा करायचा. तो दुसरा पक्षी हसला आणि म्हणाला, या समुद्राला तू कोरडा करू शकत नाही. पहिला पक्षी काय म्हणाला, मित्रा सल्ला नको देऊस, साथ दे रे. असं करताना दुसऱ्या अनेक पक्ष्यांनी ऐकलं. अनेक पक्षी तिथे गोळा झाले. सगळेजण एकाच कामाला लागले, समुद्र कोरडा करण्याच्या. हे पाहून परमात्म्याचं जे वाहन आहे ना गरुड, त्या गरुडाने विचार केला, अरे आपले सगळे पक्षी त्या समुद्राला कोरडा करायला निघालेत आणि मी कशाला इथे थांबलोय? भगवंताला त्यांनी सांगितलं. पण तो परमात्मा विष्णू म्हणाला, अरे तू माझं वाहन, तू गेला तर माझ्या बऱ्याचशा गोष्टी चुकतील. त्यावेळेस गरुड सुद्धा भगवंताला म्हणाला, देवा सल्ला नकोय, साथ हवी. आणि गरुडाची ती विनंती भगवंताने मान्य केली आणि भगवंत विष्णू गरुडाबरोबर निघाले. समुद्राने त्या गरुडाकडे आणि भगवंताकडे पाहिलं आणि विचार केला, अरे साक्षात आता भगवंत परमात्मा, या सृष्टीचा निर्माता आपल्याला कोरडा करण्यासाठी निघालाय. समुद्र घाबरला आणि समुद्राने काय केलं माहिती, त्या पक्षाच्या त्या पिलांना त्याच्या हवाली केलं. म्हणून जीवनामध्ये मित्रांनो सल्ला नकोय, साथ हवी. मुठभर मावळ्यांच्या साथीनं छत्रपती महाराजांनी, शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून साथ देणारे मित्र मिळवा, जे तुम्हाला पुढे नेऊ शकतील. धन्यवाद.